तर आज एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड अपेक्षित आहे आणि ती म्हणजे ग्रेट ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही यासाठी इंग्लंडमध्ये आज जनमत चाचणी होणार आहे आणि हा एक मोठा निर्णय असेल जो ब्रिटनची जनता आज घेणार आहे। गेले अनेक महिने ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटचा विषय तापतोय। ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनची युरोपियन युनियनमधून एक्झिट। ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही यासाठी तिथले नागरिक आज मतदान करतायत। 28 युरोपियन देशांचा समूह असलेल्या युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट व्हावं की नाही यासाठी 1975 मध्ये ब्रिटनमध्ये जनमत चाचणी झाली होती, पण त्यानंतर या इकॉनॉमिक कम्युनिटीचं स्वरूप बदललंय। त्यामुळेच युरोपियन युनियनचं जोखड झुगारून स्वातंत्र्य घोषित करावं अशी मागणी इंग्लंडमध्ये वरचेवर होत होती। या मागणीमागे बळकट आर्थिक कारण आहेत। या 28 देशांमधले नागरिक इतर कुठल्याही सदस्य देशात मुक्तपणे प्रवासच काय पण व्यापार आणि नोकरीही करू शकतात। त्यासाठी युरोपियन युनियनमध्ये युरो हे स्वतंत्र चलनही अस्तित्वात आहे। या संघटनेत इतर देशांपेक्षा इंग्लंड हा तुलनेनं भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या तगडा देश आहे। त्यामुळे इतर युरोपियन देशातून आलेल्या नागरिकांमुळे स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा ब्रेक्झिट कॅम्पेनचा दावा आहे। युरोपियन युनियनपेक्षा वेगळं झाल्यास इंग्लंड अधिक सुरक्षित, श्रीमंत, सामर्थ्यवान बनेल या आशावादावर ब्रेक्झिट मोहिमेचं समर्थन केलं जात आहे। याचसोबत युरोपात येणारे निर्वासितांचे लोंढे इंग्लंडपर्यंत येऊ नये अशा भावनेतूनही अनेक जण ब्रेक्झिटला पाठिंबा देत आहेत। या जनमत चाचणीचा निकाल जगाच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो। भारतावर तर या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता दिसते। युरोपियन युनियन ही भारतासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि या व्यापारात इंग्लंड हा भारतासाठी प्रवेशद्वार बनलाय। त्यामुळे इंग्लंडच्या एक्झिट सोबतच कंपन्यांना प्रत्येक देशासोबत नव्यानं करार करावे लागतील आणि हे प्रकरण यामुळे अधिकच खर्चिक आणि गुंतागुंतीचं होऊन बसेल। त्यामुळे आज इंग्लंडची जनता काय कौल देते याकडे भारतासोबतच अख्खं जग डोळे लावून बसले। काहीही झालं तर या जनमत चाचणीचा निकाल ऐतिहासिकच ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।